दुसरा आणि आजचा प्लॅन असा आहे की आज 3:30 वाजता इकडे होणार आहे संगीत, एंगेजमेंट आणि हळद. से हाय टू लिओ. भावाला माझ्या ओनरने सांगितलं आहे की ह्याला रूममध्ये अलाउड नाही. त्याला काय माहिती, त्यालाच इथे आपण ह्याने अलाउड केलं आहे. इट्स ओके बॉय. थोडा रागावला आहे वाटतं, त्याला इकडे राहायला नाही दिला आतमध्ये म्हणून. आजच्या कार्यक्रमाचा पूर्ण लाईनअप सेट झालेला आहे मगाशी बोलण्याप्रमाणे. आता तिकडे सगळं डेकोरेशनचं काम बाकी आहे थोडंफार, ते कंप्लीट करतात. तर त्यात आपण आता आलो आहे शिवला बीचवर. तुम्हाला दाखवतो, सुंदर बीच आहे आणि एवढा क्लीन आहे की मुंबईला असं बीच बघायला भेटत नाही. आपलं जस्ट तिकडे आपलं स्टे आहे आणि तिकडे आपलं सगळं लोकेशन आहे, वेडिंग लोकेशन, त्याला जस्ट लागूनच आहे शिवला बीच. मुंबईच्या बीचवर पाण्यात उतरायचं मन नाही करत, पण इकडे लोक सगळेच, आणि खोल पण नाही मुळात. सगळी लोक बघा इकडे. जरा टाइम भेटला की लगेच समुद्रात. एवढा क्लीन आहे ना हा बीच की एक तुम्हाला कचरा नाही दिसणार इकडे. फोटोशूट चालू झालेला आहे. अरे रे, नाही सांगितलं तुला अजून कशी दिसते काय रे? आता बोललो ना एकदम छान. आता सांगितल्यावर बोलून काय उपयोग आहे? माझी बहीण देणार नाही तुला. एंगेजमेंटची तयारी झालेली आहे सर्व. डेकोरेशन, एंट्रन्स अँड मी पण रेडी झालेलो आहे. आता फर्स्ट एंगेजमेंट आहे, त्याच्यानंतर हळदी आहे, तेव्हा आपल्याला आउटफिट परत दुसरा चेंज करायचा आहे. हळदीचा सेटअप इथे लागला आहे आणि एंगेजमेंटचा पूर्ण सेटअप इथे. वन अँड ओनली होस्ट अँड आवर दोस्त भाभी. एंगेजमेंटची तयारी सुरू झाली आहे. दादा घडला कधी समजना काही, ये कसा जळली चांद. मखमली 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 रेशमाचा दुवा. यांना बोललेलं लग्न करा, यांनी लग्न करायला आता संगीत ठेवलं. यांना बोललेलं लग्न करा, आगे जाके याद. ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है, झूठ है, झूठ है, झूठ है. ये लड़की पागल है, पागल है, पागल है, पागल है. ये लड़की पागल है, पागल है, पागल है, पागल है. अगर मैं कहूँ मुझे तुमसे मोहब्बत है, मेरी बस यही चाहत है, तो क्या कहोगी? संगीत आणि डान्स सगळे झालेले आहेत. आता हळदीसाठी सगळे जात आहेत. हळदीसाठी सेकंड आउटफिट लगेच चेंज करून येतो. भाऊ पण आता चेंजसाठी जातात. ऑल सेट फॉर हल्दी. नवऱ्या मुलाची हळद सुरू झालेली आहे. चामडी चामडी ही चमकते.
आजचा जो लाईनअप होता आपला सकाळपासूनचा तो झालेला आहे सगळं. जस्ट फ्रेश होऊन आलो आता. आणि जो लाईनअपमध्ये आपलं जे पहिलं होतं एंगेजमेंट, त्यानंतर संगीत आणि लास्टला हळद होती. तर उद्या जो आहे तो सगळ्यात मोठा दिवस आहे आमच्यासाठी पण आणि तिच्यासाठी पण. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.